ओके लेट्स प्ले. तर आजच्या दिवसाचा थरार या ठिकाणी चालू होतोय. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूला लागल्यानंतर मात्र शुभ 11 पहिल्यांदा या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी होते. आमंत्रित केलंय SK 11 संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी मात्र यावेळेला येतात ते मात्र. आणि सुरुवात या ठिकाणी फलंदाजीसाठी ज्याला या ऑक्शनच्या यादीमध्ये सर्वात जास्त बोली लागली तब्बल 12,000ची तो फलंदाज ऑलराऊंडर या ठिकाणी आपण पाहतोय पंकज वावकर सोबत यश पारांगे सोबत. दरम्यान सुरुवात मात्र या ठिकाणी निशांत करतोय. निशाण्यावर चेंडू मात्र पडत नाहीये. मात्र पंचांचा इशारा येतोय की लागोपाठच्या 2 चेंडू या ठिकाणी स्वेर मारा आणि अतिरिक्त धावाला या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. आणि या वेळेला मात्र संघाचे मालक या ठिकाणी सुभाष दादा मडवी कम ऑफ द स्टेज. वेलकम सर. पुन्हा एकदा निशाणावर गोलंदाजी करण्याचा मनसुबा आहे त्याचा. मात्र यावेळेला हलकेच सुरक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फील्ड केलं जाते. श्रवण भोय याच्या मार्फत या वेळेला मात्र आपण जर पाहायला गेलं तर शुभ 11 2 सामने जिंकून टॉप लेवलला आहे. मात्र संघर्ष करणार आहे या ठिकाणी यश या ठिकाणी पंकज SK 11 वेलशेत. यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढलाय चेंडू. पॉइंटच्या वरून चेंडू भिरकावून दिलेला आहे तो मात्र मिडवेडच्या दिशेने या ठिकाणी चेंडू चाललाय फरार. धावा मिळतील. एका चौकाराच्या साह्याने मात्र चांगलं खातं उघडतोय तो मात्र पंकज. यावेळेला पंकज मात्र भिरकावून देतोय मिडविकेटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. षटकार. हॅलो. तर या वेळेला मात्र षटकार खेचतोय आणि यावेळेला स्ट्रेट ड्राइव्ह पॅव्हलियनच्या दिशेने मात्र घणघणाती चौकार पाहायला मिळत आहे. होतोय मात्र या वेळेला शुभ 11 सामना जिंकते तो गुणतालिकेमध्ये टॉप लेवलला जातोय. मात्र फुलटास वाह ताशा वाजवलेला आहे या ठिकाणी. निशांचा निशाणा मात्र बदललेला आहे. कमान डीजे.
मात्र यावेळेला घणाघाती प्रहार पाहायला मिळाला तो मात्र पंकज भावकर. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर पंकज म्हणजे कमल आहे, सरोज ज्याला म्हटलं जातं, हा उमलला तर मात्र नक्कीच त्याचा उपयोग अगदी सुंदर दिसण्यामध्ये होतं. आणि खरोखर सुंदर दिसणं किती चांगलं असतं. जे आपण षटकार चौकार पाहिलं ते पाहायला किती बरं वाटतं. मात्र या वेळेला षटकारांची आतषबाजी, चौकारांची आतषबाजी, 2 चौकार आणि खणखणीत 2 षटकार. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 22 धावा. मात्र यावेळेला विवेक, यश आणि मात्र गॅप मध्ये चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमा पार चेंडू होते कमांडीचे. मात्र यावेळेला विवेकचं या ठिकाणी स्वागत केले चौकाराच्या साह्याने. यश धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचतोय. या वेळेला मात्र घणाघाती प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक मात्र स्लिप मध्ये तैनात केलेला आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला, एक क्षेत्ररक्षक थर्ड फाईन लेगला. या वेळेला मात्र सुनील बडी कामगिरी करतोय. चेंडू मात्र अडवला नाही तर हा सुद्धा चौकार होऊ शकला असता. पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक शॉर्ट काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. मात्र डीप मिड विकेटला एक बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे बाउंड्रीच्या जवळ, सीमारेषेजवळ. मात्र यावेळेला पुन्हा एकदा विवेक, हो काय चेंडू टाकला होता. मात्र यावेळेला चकवून खेळण्याचा प्रयत्न होतोय. यशच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा खेळाडू जेवढा त्याचं गुण गावावं तेवढं कमी आहे, शब्द कमी पडावेत एवढा तो पॉप्युलर या ठिकाणी या वर्षामध्ये झालेला आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी आपला कौशल्य पणाला लावून आपला खेळ सादर केलेला आहे आणि नक्कीच तो चाहत्यांच्या गलातील ताईत बनून नावारूपाला आलेला आहे. खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी त्यासाठी आणि आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखलेलं आहे आणि या सातत्यामुळे त्याचं नक्कीच नाव या ठिकाणी झालेलं आहे. दरम्यान आज नागोठणा प्रीमियर लीग खेळत असताना मात्र त्याच्यावर त्याच्या संघाची पूर्णपणे जबाबदारी आहे. नावामध्ये यश आहे, मात्र यश संपादन करण्यासाठी फार मोठी पराकाष्ठा करावी लागत आहे. हा सामना जिंकणं अनिवार्य आहे त्यांच्यासाठी, परंतु त्या दिशेने जर आपण पाहिलं तर पाऊल मात्र त्याने उचललेलं आहे आणि हे पाऊल नक्कीच त्याला हितकारक ठरणार आहे. विवेकने मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र रोखून धरले यशला. या षटकातील जवळजवळ चौथा चेंडू असावा. वाह क्या बात आहे. चेंडू टाकला होता मात्र ब्लॉकर मध्ये, परंतु मात्र नशिबाने साथ दिली की चेंडू यष्ट्यांच्या दिशेने गेला नाही, अन्यथा मात्र या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असता. चेंडू खेळत असताना मात्र आत्मविश्वासाने खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण तो आत्मविश्वास मात्र यावेळेला त्याच्या बॅट मधून दिसत नाहीये. पहिला चौकार आणला आणि त्याच्या नंतर मात्र बॅट थंडावली गेली, प्रयत्न करतोय परंतु मात्र या ठिकाणी यश मात्र यशला प्राप्त होत नाहीये. पुढील चेंडू विवेक, हा आणि या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळतोय. चेंडू जाते लोंगॉफच्या दिशेने. यावेळेला मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि खऱ्या अर्थानं याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न नक्कीच हे दोन्ही फलंदाज करतील. कदाचित यावेळेला आक्रमकता दाखवत नसावा यश, की ज्यावेळेला पंकज एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतोय म्हटल्यानंतर कदाचित आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने खेळण्याची आवश्यकता नाही. रनरेट मात्र घोड्याच्या धावाणी पुढे सरकत आहे आणि विवेक मात्र विवेकशील गोलंदाजी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. फुलटॉस चेंडू या वेळेला मात्र हलकेच ग्लान्स केलाय आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने चौकार.
जर गोलंदाज असेल तर त्रिधा तिरपीट उडून जाते. मोठमोठ्या गोलंदाजांची त्रिधा तिरपीट उडून जाते. काल राजा माली यांनी लागोपाठ 3 षटकार खेचले होते, परंतु मात्र यावेळेला श्रवण पहिला षटकार आल्यानंतर जर पाहायचं झालं तर त्यांनी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केले. मात्र यावेळेला क्या बात आहे, वाटच चेंडू. मात्र यावेळेला वाहवा जेवढी करावी तेवढी कमी आहे. नक्कीच श्रवण त्यावर खुश असतील त्याचे कर्णधार, खुश असतील त्याचे सर्व खेळाडू. ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर षटकार येतो त्यावेळेला खरं तर आत्मविश्वास दुणावला जातो, मात्र यावेळेला आत्मविश्वास मात्र मिळवलेला जातोय की अधिक आत्मविश्वासानं खऱ्या अर्थानं त्याच्या वडिलांचा हा वारसा आहे. चेंडू मात्र हवेत आणि मात्र खेळ संपुष्टात येते तो मात्र पंकज बावकर. कमान डीजे पहिला हाता या प्रतीकवर सुद्धा फार मोठी जबाबदारी असणार आहे. हार्दिक आत्ताच या मैदानावर आलेला आहे, सिंगल घेऊन आपलं खातं मात्र त्यांनी उघडलेलं आहे. मात्र हा सामना त्यांना जिंकणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने त्यांना खेळायचं आहे. मात्र हा सामना आपण जिंकून आपलं आव्हान कायम ठेवायचं की शुभ 11 वेलशेत हा संघ या वेळेला खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर सुनील बडे यांच्याकडून थोडंसं गजाल क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला होते. मात्र एक धाव दीपेश पाटील, देवेश पाटील या ठिकाणी आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान एक धाव मात्र या ठिकाणी रोखू शकले नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. काहीसा हितगुज या ठिकाणी विकेट किपर आणि फलंदाज यांच्यामध्ये होतोय. काय परिणाम होते पाहायचा आहे. मात्र प्रतीकने सुरुवात चांगली केलेली आहे. 40 धावा धावफलकावर लागत आहे. 40 फॉर 1 लॉस. मात्र सुंदर सुरुवात दोन्ही संघांकडून होते. मात्र हवेत झेल, ओहो, आणि मात्र झेल टिपला गेला आहे. पाटील क्या बात है, कमांड डीजे.
करतोय, मात्र यावेळेला कौतुक करायचं आहे ज्यांनी हा झेल टिपला त्याचं. देवेश पाटील मॅन फ्रॉम वेलशेत, मात्र उत्कृष्ट दर्जाचा हवेत झेपावत झेल टिपला, कारण माहिती होतं फलंदाज किती महत्वाचा आहे. यावेळेला मात्र हवेत खेळला जातो विवेक त्या ठिकाणी आहे, परंतु विवेकला मात्र कुठली संधी नाहीये. क्या बात आहे, कमाल टीचे. साह्याने मात्र स्वागत केले त्यांनी सुद्धा. प्रतीक घासेच या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. लवटे शैलेश या ठिकाणी आपला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचा चेंडू ऑप्शनच्या दिशेने टाकला चेंडू होता, थोडीशी उंची कमी दिलेला चेंडू हलकेसे या ठिकाणी सुरक्षात्मक पद्धतीने खेळताना सिंगल कडे गेलाय. कारण एकेरी दुहेरी धावा सुद्धा फार गरजेच्या आहेत, कारण अधूनमधून एखादा दुसरा चौकार षटकार जर येतोय. हार्दिककडे ती क्षमता आहे, संजयकडे सुद्धा ती क्षमता आहे, परंतु 2 विकेट गेल्यानंतर थोडासा बॅकफुटवर आपण जातोय. धावसंख्येला मात्र या ठिकाणी आला घालण्यात या गोलंदाजांना यश येते. यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, थोडासा उंची दिलेला चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय वन बाउन्स साठी. मी पुन्हा एकदा या ठिकाणी दुसरा पुकार देतोय वनी फायटर्स आणि दैवी प्रिन्स 11 या संघाला. या वेळेला मात्र पुन्हा एकदा हार्दिकला चकवलंय प्रतीकनं. शतकातील पुढील चेंडू घेऊन प्रतीक हार्दिकसाठी. यावेळेला मात्र शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी खेळून काढला मेडुकेटच्या दिशेने. श्रवण आहे त्या ठिकाणी आणि श्रवणचं योगदान मात्र 100%. एक सिंगल धाव या षटकामध्ये येते शेवटच्या चेंडूवर. षटक संपल्याचा या ठिकाणी इशारा होतोय आणि या ठिकाणी एका धावेची शेवटच्या चेंडूवर भर पडते. धाव संख्या तर आपण पाहायला गेलो 46. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 46 धावा धाव फलकावर येत आहेत. या वेळेला मात्र स्वतः कर्णधार या ठिकाणी मैदानामध्ये आपल्या दोन्ही खेळाडूंशी हितगुज करण्यासाठी येणार आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, कुठली परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे आणि किती धावा आपल्याला या ठिकाणी जमवायच्या आहेत, काहीसा सल्ला मसलत या ठिकाणी होणार आहे. या वेळेला मात्र श्रवणकडे दुसरं षटक सोपवलेलं आहे. मी म्हणेन निर्णय तर चांगला आहे, परंतु या वेळेला हार्दिक आहे. हार्दिक आक्रमकता घेणार आहे. वाऱ्याची दिशा जर आपल्याला पाहायला गेलं तर हार्दिकला ती वरदान ठरू शकते, कारण त्याच दिशेनं वाऱ्याचा झोत आहे आणि त्याचाच या ठिकाणी विचार करून कर्णधाराने श्रवणकडे चेंडू सोपवला असणार. कारण श्रवणचा टप्पा, श्रवणचा असणारा वेग आणि श्रवणचं असणारं व्हेरिएशन यामध्ये नक्कीच तो यशस्वी ठरेल आणि हार्दिकला तो जखडून ठेवेल. मात्र हार्दिकने चेंडू ठोकला, चेंडू जातोय हातात आणि यावेळेला हार्दिक स्वागत करून बकासूर. या वेळेला मात्र क्रिकेटचा मोसम, क्रिकेटचा हंगाम आपण पाहतोय. नागोठणा प्रीमियर लीग
दानिश येतोय उजव्या हाताने फलंदाजी करणारा. तिसरा फलंदाज बाद झाल्यानंतर दानिश मात्र मैदानामध्ये येतोय. दानिशकडे फार मोठी क्षमता आहे. मॅन फ्रॉम आलिशान बिलॉंग करतोय आलिशान संघाला दानिश. मात्र यावेळेला जोरदार फटका या ठिकाणी खेळतोय. जाते काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी प्रतीक स्वतः आहे आणि चपलाईनं चिताच्या चपलाईनं चेंडूवर झडप घालतोय. चेंडू या ठिकाणी फील्ड करतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला तोपर्यंत मात्र फलंदाजाने धावून एक धाव पूर्ण केलेली आहे आणि 47 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. संजय शेलारकडे या ठिकाणी मात्र बॅटिंगची चांगला अनुभव आहे. मगाशी मात्र एक चौकार आणून आपले इरादे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. परंतु श्रवणला खेळत असताना यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना दिसतो. आपल्याला कर्णधार गरजेचं आहे. प्रत्येक या वेळेला मात्र जोरदार प्रहार. पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी मात्र नीरज बावकर आहे आणि नीरज बावकर मात्र उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. चांगला एक ऑलराऊंडर आहे तो आणि याच बेरशेत गावाला बिलॉंग करतोय. बर्थडे बॉय क्या बात आहे. हॅपी बर्थडे नीरज. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त माझ्याकडूनच नाही तर तमाम आपल्या नागोठणा क्रिकेट असोसिएशन तर्फे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा घेऊन चढतोय मैदानामध्ये. या वेळेला मात्र नो लँड मध्ये चेंडू पडतोय की झेल टिपतोय आणि झेल टिपता मात्र हर्ष या वेळेला मात्र अरे बाप रे काय म्हणावं. आता जर या ठिकाणी आमचे शाहीर कॉम्पिटेटर जर असते तर मात्र फार वेगळा डायलॉग त्यांनी मारला असता. त्यांनी सहज म्हटलं असतं झेल सुटला पण रनआउट आपण केलात की नाही. त्याला सहज म्हटलं गेलं असतं. एक सुंदर डायलॉग त्यांनी आपल्याला दिला असता. परंतु त्या ठिकाणी त्यांची आज या ठिकाणी उपस्थिती नाही आहे. मात्र यावेळेला विकी म्हात्रे मैदानामध्ये. झेल घेता घेता मात्र सुटला परंतु मात्र काहीतरी मात्र पदरात पाडून घेतलं. एक जीवदान मिळाला होता परंतु मात्र जीवाने बसला मात्र तो शेलार. बादून परतोय. धावसंख्या मात्र 49. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असणार आहेत परंतु दानिश मात्र मैदानामध्ये आहे. दानिश मात्र भिरकवते. घणाघाती प्रहार करते स्क्वेअरलेगच्या दिशेने. मात्र हा घणाघाती प्रहार षटकार फटक्यात आहे दम. मात्र दानिश होते सिंघम. कमान डीजे. नक्कीच करणार आहे. फुल टॉस चेंडू या वेळेला मात्र फटका चुकतोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. मात्र मारायचं होतं स्क्वेअरलेगच्या दिशेनं मात्र चेंडू गेलाय लॉंगॉनच्या दिशेनं. एकच धाव धाव फलकावर 56 अब तक 56. मात्र या वेळेला शेवटचे षटक आपण पाहतोय. शेवटचे षटक 56 धावा धाव फलकावर आपण पाहतोय आणि यावेळेला मात्र चेंडूची पाहणी करीत असताना 6वं षटक म्हणजे शेवटचे षटक आपण पाहतोय. धाव संख्या मात्र 56 या धावसंख्येवर पोहोचले. जवळजवळ 11ची सरासरी या ठिकाणी पार करीत असताना हा SK11 संघ सुंदर फलंदाजीला सुरुवात केलेली दानिशनं आणि दानिशनं आक्रमकता या ठिकाणी दाखवत असताना मात्र घणाघाती 2 षटकार या ठिकाणी आणलेले आहेत. मात्र प्रतीक पाटील यावेळेला मैदानामध्ये आणि सुनील बडे या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करीत असताना एक भरपूर अनुभव असलेला हा खेळाडू
मात्र यावेळेला सुंदर चेंडू रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, मात्र असफल झाला. मात्र निर्धाव चेंडू, बाकीचं काम विकेट किपर यानं पूर्ण केलेलं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडूला दिलेली गती फार वाखाणण्याजोग आहे. पहिला चेंडू थोडासा शॉर्टपिच प्रकारात टाकला होता, परंतु त्याच दरम्यान रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेला दुसरा चेंडू मात्र स्लोवर डिलिव्हरी टाकली आणि नक्कीच फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न केला. धाव संख्या मात्र स्थिर आहे, स्लॉगवर आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला मात्र प्रतीक दानिशला चकवतोय. मगाशी 2 षटकार खेळणारा दानिश लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही धाव प्राप्त होणार आहे. धाव संख्या 57 वर जाऊन पोहोचते. या शेवटच्या षटकातील चौथा चेंडू असणार आहे. दरम्यान दैवी प्रिन्स 11 आणि वनी फायटर्स या वेळेला मात्र थोडासा ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. स्लोवर फुलटॉस ज्याला म्हटलं जातं तशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा मोजतोय प्रतीक पाटील. जेवढी वाहवा करावी तेवढे कमी आहे. मात्र या टीम मध्ये कॉम्बिनेशन खूप चांगला आहे, सामंजस्यपणा खूप चांगला आहे. एकानं गमावलं तर दुसऱ्यानं कमवायचं असा त्यांचा बेत आहे. त्याच्यामुळं एखादं षटक महागडं जरी गेलं असलं तरी मात्र यावेळेला आपण पाहतोय हा मात्र मेगा हिट षटकार आहे, तो मात्र दानिशच्या बॅटमधून. कमांड डिसे ठिकाणी बेलशेत गावचे सन्माननीय अध्यक्ष श्री अनिल शेठ पाटील यांना विनंती करणार आहे की यानंतरच्या सामन्याचं नाणेफेक आपण करून घ्यायचं आहे. दैवी प्रिन्स 11 वरवठणे आणि या ठिकाणी वनी फायटर्स या 2 संघांमध्ये शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील आणि SK 11च्या बारीतील. तर यावेळेला मात्र चेंडू चांगला फटकवलेला आहे, मात्र यावेळेला एकच धाव मिळणार की दुसऱ्या धावेसाठी यावेळेला मात्र तुतू महिमेमध्ये मात्र चेंडू सुटतोय. दरम्यान 2 धाव संख्या षटकाची समाप्ती आहे या ठिकाणी झाल्याचा इशारा पंचांकडून येतोय. आणि जर आपण पाहायला गेलं तर 6 षटकांमध्ये 66 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत त्या मात्र SK 11 या संघानं. आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय 67 धावांचं योगदान द्यायचं आहे जिंकण्यासाठी. दैवी प्रिन्स 11 संघाचा संघनायक आपण या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीसाठी. वनी फायटर संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा कॉलिंग करतोय की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे येऊ द्या. वनी फायटर्स आणि दैवी प्रिन्स 11. सहासष्ट धावा धाव फलकावर लागलेले आहेत आणि 67 धावांचं योगदान या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. पाहूया हा सामना फार अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. कारण जर शुभ 11 हा संघ जर हा सामना जिंकतोय तर जवळजवळ आव्हान संपुष्ट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, ती मात्र SK 11 संघाची. आणि जर SK 11 हा संघ हा जर सामना जिंकतोय तर विजयाचा वारू रोखला जाणार आहे, तो मात्र या ठिकाणी शुभ 11 वेल्से संघाचा. थोड्याच वेळामध्ये आपले कॉमेंटेटर्स यशिनजी मर्चंट साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलंच आहे आणि नक्कीच ते या माईकचा ताबा घेणारच आहेत. आम्ही आपल्या या छोट्या वाणीतून ते येईपर्यंत समालोचन चालू ठेवत आहोत.
तर चला पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाकडे. तर पहिला पूर्वार्ध या ठिकाणी संपलेला आहे आणि उत्तरार्धाला आपण या ठिकाणी सुरुवात होतोय. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. शैलेश लवटे आणि हर्ष बडे, मॅन फ्रॉम आंबेघर आणि मॅन फ्रॉम वेलशेत शैलेश लवटे. तर तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. एक संघ आहे SK11 सन्माननीय या ठिकाणी पिगोंडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय या ठिकाणी संतोषजी कोळी यांचा हा संघ. त्याचबरोबर सुभाषदादा मडवी मॅन फ्रॉम वेलशेत यांचा हा शुभ 11. चेंडू द्यायचा आहे. शुभ 11 वेलशेत हा संघ, म्हणजे दोन्ही संघ वेलशेत गावचे आहेत आणि दोन्ही संघांची परिस्थिती अशी आहे की एक संघ आपल्या अस्तित्वासाठी लढतोय तर दुसरा संघ उंच शिखरावर राहण्यासाठी लढतोय. चेंडूची पाहणी करीत असताना या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. मात्र पॉवर प्लेचा जर विचार केला तर शैलेश लवटे आतापर्यंत उपयुक्त असा फलंदाज ठरलेला आहे. आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी उपयुक्त कामगिरी करून आपल्या संघाला विजयशील प्राप्त करण्यासाठी फार मोठं मोलाचं योगदान आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे आणि तोच खेळ तोच तरारा या ठिकाणी चालू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु यश मात्र त्याच्याच गावातील आहे, त्याच्याच संघातील आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याचे काही कच्चे धुवे त्याला माहीत असणार आहे आणि त्याच वेळेला त्याला लवकरात लवकर बाद कसं करता येईल याचा विचार मात्र तो करणार आहे. तर सामन्याला सुरुवात होते. 67 धावांचं आव्हान घेऊन या ठिकाणी शुभ 11 वेलशेत हा संघ मैदानामध्ये उतरतोय आणि यश पारंगे याच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचे हे षटक असणार आहे. आपली जागा ठरवताना पंचांकडून शैलेश लवटे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेला आहे. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट. मात्र यावेळेला हवेत आहे चेंडू परंतु मात्र नो लँड मध्ये जातोय. हार्दिक मात्र थोडासा पाठीमागे आहे आणि हार्दिकला मात्र झेल पर्यंत पोहोचता आलं नाही. दरम्यान मात्र सुरुवात चांगली होते दोन्ही संघासाठी. थोडा तर पुढे या ठिकाणी चेंडू जर गेला असता तर कदाचित हा झेल मात्र टिपण्यामध्ये हार्दिकने कुठली कुचराई केली नसती. पण कदाचित त्याच्या लक्षात आला असेल की जर चेंडूवर मी कॅच घेण्यासाठी झेल टिपण्यासाठी जर जातोय या ठिकाणी बुमरसाठी आहे ना, नियमाप्रमाणे फलंदाजाला एक अपील बुमरसाठी करण्याची अनुमती आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचा या ठिकाणी लाभ घेतला जातोय. तर आपल्याला तिसऱ्या पंचांचा निर्णय येणारच आहेत, आपण वाट पाहतोय. तर याशिनजी मर्चंट साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय.
दरम्यान सेफ चेंडू. यावेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय हर्ष. पंचांकडे मात्र या ठिकाणी दाद मागण्याचा विचार करतोय ऋतिक माली. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय दैवी प्रिन्सचे सर्व खेळाडू आपल्या पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला यायचं आहे. दैवी प्रिन्सचे सर्व खेळाडू पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूला यायचं आहे. तर यावेळेला मात्र झेल सुटतोय एक जीवदान या ठिकाणी. परंतु मात्र यावेळेला चांगला कमबॅक पुन्हा एकदा यश करून आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजीची सुरुवात मात्र चांगली झाली. जेवढ्या चांगल्या पद्धतीने धावा जमवलेल्या आहेत तेवढ्या मात्र पद्धतीने चांगल्या धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तो मात्र यश. पॉवर प्लेचा षटक जर लक्षात घेतलं तर एवढ्या 66 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर नक्कीच असणाऱ्या 2 पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त 20 ते 25 धावा जमा करण्याचा इरादा नक्कीच या दोन्ही फलंदाजांचा आहे. मात्र अजूनपर्यंत यश मात्र मिळाले नाही. हलकेच पद्धतीने त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी चिकू अतिशय चिकू पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. ते मात्र SK11 संघाकडून पहिल्या फलंदाजीच्या बाबतीत मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली. तब्बल 66 धावा धाव फलकावर लागल्या. एक आव्हानात्मक धाव संख्या, एक विजयाला गवसणी घालणारी धाव संख्या त्यांनी जमवली. मात्र या वेळेला ऋतिक माली या वेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्नामध्ये असणार आहे. काहीच क्षेत्ररक्षण थोडंसं हलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि नक्कीच ऋतिक मालीची विकेट तेवढी महत्वाची असणार आहे. या वेळेला मात्र झेल हवेत आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. लोण्याचा गोळा या ठिकाणी सुटतोय जसं काय हाताला तेल लावल्यासारखं. मात्र या वेळेला मात्र झेल सुटला गेला आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कोणाकडून झेल सुटला तर मात्र विकी म्हात्रेकडून झेल सुटतोय आणि खऱ्या अर्थाने एक नाराजी, एक थोडस इमोशनल क्षण या ठिकाणी तयार होतोय की चांगला झेल या ठिकाणी सुटलेला आहे. दरम्यान आपण जाऊया आजचे आपले सर्वांचे लाडके कॉमेंटेटर समालोचक यासिनजी मर्चंट साहेबांकडे. मी थोडंसं आपली रजा घेतोय आणि यासिनजी साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. धन्यवाद. हेलो धन्यवाद प्रमोद जी. चलिए दोस्तों मैदान में चलते हैं. इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन, फाइनल डे, और इस अंतिम दिन का ये पहला मैच जारी है. शुभ 11 वेलशेद बनाम SK11, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है. जीतने के लिए 67 रनों की जरूरत, 67 रन बनाने हैं. 6 ओवर का ये मुकाबला, तकरीबन 11 रन के औसत से रन बनाने हैं. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद. इस मरतबा गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अचानक गेंद उछली और थोड़ी सी अंदर की तरफ भी आई थी. उस गेंद को हालांकि कट करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद. बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी की शुरुआत की है विकी ने. पहले ओवर में यश ने भी लाजवाब शुरुआत दी है. देखिए 30 गज का दायरा हो और 30 गज के दायरे में वेलशेद गांव का ये मैदान हो और उस मैदान पर इस तरह की गेंदबाजी हमें बहुत कम देखने को मिलती है. मगर इस मरतबा गेंद उनके पाले में
उसे खेला है, बहुत देर तक हवा में गेंद थी और बहुत ही खूबसूरत, बहुत ही एक स्टैंडर्ड कैच हमें देखने को मिला और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ। के लिए मात्र 2 रनों का योगदान दिया है, काफी निराश किया है शैलेश ने। ओवर पिच गेंद जरूर थी मगर ऑफ कटर गेंद थी, अंदर की तरफ आने वाली गेंद थी, बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी और इसी वजह से बहुत देर तक हवा में थी वो गेंद और डीप मिड विकेट के फील्डर की जितनी तारीफ करे उतनी कम। हार्दिक वहां पे मेरे ख्याल से गालिबन मौजूद थे, हार्दिक ने बहुत ही बढ़िया वो कैच को जज किया, उस गेंद के नीचे गए, एक रनिंग कैच हमें देखने को मिला और इस तरह की अगर फील्डिंग हो तो फिर गेंदबाजों के हौसले बुलंद होते हैं, उनका आत्मविश्वास बढ़ता है। और ये देखिए, ये जो खेल है वो 11 खिलाड़ियों का खेल है, ये अगर इकट्ठा खेलेंगे, एक साथ खेलेंगे, उनमें यूनिटी देखने को मिलेगी, एक दूसरे को अगर सहायता करेंगे तो ही ये मैच जीता जा सकता है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार हवा में गेंद, ओहो जबरदस्त, शानदार, एडोरेबल, आउटस्टैंडिंग ये कैच था। पहले तो उस गेंद को मात्र टपली मारी थी और उसे टैप किया था, उसके बाद उन्होंने सेकंड अटेम्प्ट में उस कैच को अपने झोली में कर दिया है। लाजवाब कैच, बैक टू बैक, ये दूसरा झटका। अब यहां पे 30 गज का दायरा मौजूद है और विकी ने तो कमाल कर दिया है। किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस तरह से ये ओवर डाले जाएंगे। पहले ओवर में मात्र 5 रन खर्च किए थे, एक नींव बनाई थी, एक बेस बनाया था पहले ओवर में गेंदबाज यश ने, मगर विकी ने तो उसके ऊपर पूरी तरीके से इमारत खड़ी कर दी है। पहली 4 गेंदों में बिना रन देकर लगातार बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है ऑन हैट्रिक। हैट्रिक बॉल ये, ओहो, हैट्रिक तो यहां पे बच गई। थोड़ा सा अपने आप को रूम दिया था उस बल्लेबाज ने, इनसाइड आउट खेलने की कोशिश थी मगर देखा टप्पा खाने के बाद तेजी के साथ गेंद अंदर की तरफ आ रही है। शॉर्ट बैकलिप के साथ उस गेंद को ढीले हाथों के साथ टैप किया था। बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है। डांसिंग डाउन द विकेट, आगे निकले, 30 गज के दायरे का फायदा उठाना चाहते थे, अच्छी सोच थी मगर उनकी सोच को रीड कर लिया था, पहचान लिया था गेंदबाज विकी ने और इस ओवर की देखिए समाप्ति हो चुकी है। इस ओवर में विकी ने मात्र 1 रन खर्च किया है और 2 बल्लेबाजों को चलता किया है। सोने पे सुहागा इस टीम के लिए। कुणाला घाबरत वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो शुभ 11 वेलशेत को अब यहाँ पे थोड़ा सा सोचना पड़ेगा, समझना पड़ेगा। इस मैच को अगर जीतना है तो कुछ अलग और हटके करना होगा। देखिए, गेंदबाज जो सोचते हैं, गेंदबाजी करने वाली टीम जो सोच रही है, उसके विपरीत यहाँ पे सोचना होगा। अपने आप को एक रास्ता बनाना होगा। इस मैच को जीतने के लिए मशक्कत तो करनी पड़ेगी क्योंकि अब थोड़े से संकट में घिर चुके हैं। आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बहुत ही बाहर की तरफ भटक गए और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। रनों की संख्या में इजाफा, 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए यहां से 60 रनों की जरूरत। मुश्किल तो जरूर है क्योंकि 4 ओवर शेष और हर ओवर में तकरीबन 15 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं।
आहा, ये अन इवन बाउंस, अचानक अनप्रेडिक्टेबल बाउंस में कहूंगा। गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अचानक उछली और आंखों के ऊपर से निकल गई, कंधे के ऊपर से ये गेंद निकल गई। बहुत ही बढ़िया गेंद थी, बल्लेबाजों को बीट करने वाली, बल्लेबाजों को पूरी तरीके से खामोश रखने वाली ये गेंद। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों को समझना होगा, विकेट को परखना होगा। जी हाँ, इसमें तबा खड़े खड़े खेलना चाहते थे, हालांकि ओवर पिच गेंद जरूर थी, मगर ऑफ स्टंप के बाहर वाली टप्पा खाने वाली गेंद थोड़ी सी नीची रहती हुई और फुटवर्क का इस्तेमाल नहीं था इस मरतबा बल्लेबाज का, और इसी वजह से गेंद तक नहीं पहुंच पाए। उनका बल्ला हवा में जोर से चलाया जरूर, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के ऊपर बिंदी गेंद यहां पे आ रही है और बल्लेबाज अब यहां पे निराशा की खाई में गिरते हुए। स्लोवर वन गेंद चतुराई के साथ पेस में बदल किया है, परिवर्तन किया है अपनी गेंदबाजी में। देखिए, ये बहुत जरूरी चीजें हैं, ये हर एक गेंदबाज को सीखना पड़ता है, इसके ऊपर काम करना पड़ता है, उसके लिए वक्त देना पड़ता है, उसके बारे में सोचना पड़ता है, तब जाके इस तरह की डिलीवरी आप परफेक्ट लाइन एंड लेन से कर सकते हो। कभी स्लोवर वन, कभी फास्टर वन, कभी परफेक्ट यॉर्कर, कभी बाउंसर। देखिए, अब हमें तकरीबन 3 या 4 गेंदें अलग अलग तरह की दिखाई दी। जी हाँ, इसमें तब आखिरकार जैसे वैसे उसे गेंद को खेला है जरूर, मगर गेंद हवा में खड़ी हो चुकी है और लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच, वहां पे फील्डर तैनात है और इसी के साथ ये तीसरा झटका लगता हुआ शुभ 11 वेलशत को। फायदा नहीं उठा पाए। देखिए, बिल्कुल तैयार नहीं थे और ना ही उन्होंने सोचा था। अचानक फुल टॉस गेंद देखने के बाद उन्होंने बल्ले को सीधा किया और सम्मान पूर्वक बैक टू द बॉलर खेला था। देखिए, यही होता है जब प्रेशर होता है, मनोवैज्ञानिक दबाव होता है, तो बल्लेबाज भी थोड़े से हैंग होते हैं। यहां पे यही देखने को मिला। और अब ये क्या, जी हां, लगातार 5 गेंदें बिंदी तो आ चुकी है। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद, फिर से एक बार उसे टैप किया है, नॉन स्ट्राइक इन पर रन आउट होने का मौका बन सकता है और आउट, OUT रन आउट के रूप में भी और एक बल्लेबाज यहां से मैदान से बाहर जाएंगे। ये चौथा झटका लगता हुआ शुभ 11 को।
जो ऊपरी क्रम के बल्लेबाज थे वो पूरी तरीके से फेल रहे और इसी वजह से ये मनोवैज्ञानिक दबाव अब मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर आता हुआ। हर ओवर में 20 रन बनाने बहुत मुश्किल होता है किसी भी फॉर्मेट में, क्योंकि ये 1 ओवर में या 2 ओवर में बन सकते हैं, मगर लगातार 3 ओवर में उस औसत को मेंटेन रखना ये बहुत बड़ी बात होती है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं पंकज अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। जी हां, इसमें दबा उड़ाया है, गेंद को हुक किया है। जी हां, गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। आप देख रहे हैं NAPL नागोडना एसोसिएशन प्रीमियर लीग 2024। कल इस प्रतियोगिता का आगाज हुआ बहुत ही खूबसूरत वातावरण में, क्रिकेट में वातावरण में। जी हां, इसी बीच जोरदार अपील और खंबा उखाड़ दिया है, सीधा गेंद डंडे पे, परफेक्ट यॉर्कर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में। बल्लेबाजी करते हुए सलामी बल्लेबाज के रूप में आए, 2 छक्के और 3 चौकों से अपनी पारी को सजाया, अपने टीम के लिए 26 रनों का योगदान दिया। और अब जब गेंदबाजी के मार्ग पर आए हैं, मोर्चे पर आए हैं, तो पहले ही ओवर में दूसरी ही गेंद के ऊपर एक बल्लेबाज को चलता किया है। ऑलराउंडर परफॉर्मेंस अपनी टीम के लिए बहुत ही शानदार तरीके से उन्होंने पेश किया है। जी हां, इसमें फुल टॉस गेंद जरूर है, 1 बाउंस 2 बाउंस सीधा मिड विकेट के हाथों में। डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे और 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। और एक रन यहां पे अगर बनाएंगे तो गेंदबाजी करने वाली टीम और गेंदबाज बहुत ही खुश होंगे, क्योंकि वो चाहते हैं कि यहां पे एक रन ही आए। अगर बड़े स्ट्रोक आएंगे तो ही ये मैच जीता जा सकता है, और इसी वजह से बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक की तलाश में जाना होगा। जी हां, इम्प्रोवाइज, आहा, जोरदार अपील, पगबदा के लिए बच गए। हालांकि अच्छी सोच थी बल्लेबाज की, मानना पड़ेगा, क्योंकि इसी की उम्मीद थी और यही करना चाहिए। देखिए आपको रन कैसे आएंगे, आपको इम्प्रोवाइजेशन करना होगा, आपको रिवर्स स्वीप लगाना होगा, आपको डांसिंग डाउन द विकेट जाना होगा, आपको दिलशान स्कूप खेलना होगा, आपको रैम शॉट खेलना होगा, ये अलग ही करना होगा, तब जाके रन मिलेंगे। जी हां, फुल टॉस गेंद, इस पर दबा लेग स्टंप पर फुल टॉस, जन्मदिन का तोहफा मिला। स्ट्राइकिंग इन पर जो बल्लेबाज है नीरज बावकर, हम इस मंच से ऐलान करते हैं मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे नीरज। आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000। जन्मदिन की बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं नीरज बावकर। देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 5 रन यश ने खर्च किए, दूसरे ओवर में विकी आए, विकी ने तो पूरी तरीके से नींव रख दी है, मात्र 1 रन खर्च किया और 2 बल्लेबाजों को चलता किया। तीसरे ओवर में फिर से एक बार यश आए और यश ने भी मात्र 1 ही रन खर्च किया है। किफायती और कंजूस गेंदबाजी, विकेट टेकिंग गेंदबाजी। और पंकज ने इस ओवर में 14 रन जरूर खर्च किए हैं, मगर 1 विकेट भी उनके नाम। अब मात्र औपचारिकता बची है, अगर ये ऐसा मैं कहूं तो गलत नहीं होगा, क्योंकि जीतने के लिए 56 रनों की जरूरत, सॉरी 46
46 रनों की जरूरत है, 12 गेंदें बची है और 46 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर ओवर में 23 रन, 23 रन्स हर ओवर में अगर आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। और 23 रन हर ओवर में बनाना सही मायनों में मुश्किल है। क्या यहाँ पे बनेगा? हालांकि 5 विकेट जा चुके हैं। पांचवें ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं हर्ष। हर्ष की इस गेंद को सीधे बल्ले से खेलना चाहते थे मगर गेंद ने टॉपेज लिया है। एक आसान सा कैच और इसी के साथ और एक विकेट का पतन। ऋतिक, प्रतीक घासे, प्रतीक पाटिल और उसके बाद जयेश भी जा चुके हैं और अब मात्र औपचारिकता नजर आ रही है। जी हां, अच्छी गेंद, फिर से एक बार जोरदार अपील, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया है और ये बैक टू बैक दूसरा झटका दिया है। गेंदबाज का नाम याद रखना, हर्ष। बड़ा काम करते हुए, देखिए नाम के तहत काम करना बहुत मुश्किल होता है और हमारे दोस्त और एक बहुत ही जबरदस्त के 500 रुपए लेके आए थे। द्वारकानाथ भोई के रग रग में, पूरे खून में उनके क्रिकेट दौड़ रहा है। सही मायनों में इस खिलाड़ी को क्या कहूंगा मैं, क्योंकि हम देखते हैं कि आजकल की दुनिया में 40 साल के बाद हर एक इंसान को बहुत सारी तकलीफें होती है, बहुत सारे प्रॉब्लम्स होते हैं और दौड़ नहीं पाते या चल नहीं पाते। मगर ये तो मेरे ख्याल से 17, 18, 20 साल के बच्चों को भी शर्माएंगे इनके सामने। इस तरह से उनकी बॉडी लैंग्वेज और उसी के साथ उनकी तैयारी और उनकी फिटनेस, सही मायनों में उनकी फिटनेस के लिए सलाम है। जी हाँ, हवा में गेंद, शॉट फाइन लेके दिशा में भी फील्डर तैनात और ये लीजिए, ये लगातार 4 विकेट। है मगर उनके ऊपर प्यार लुटाने वाले, प्यार दिखाने वाले की कमी नहीं है। यहां पे सुमित पाटिल, इनकी तरफ से 1000 रुपया, गिरीश पाटिल, गिरीश मड़वी इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम यहां पे आ चुका है सुनील बड़े के लिए। जी हाँ, 40+ खिलाड़ी है, खजीनदार भी है और अगर छक्का लगाते हैं तो 1000 रुपए का इनाम। ओहो, कोशिश की है मगर ये 5वां विकेट भी प्राप्त हो सकता था। हर्ष थोड़े से निराश,
क्योंकि एक रिकॉर्ड बन सकता था हर्ष के लिए। पहली 4 गेंदों में 4 बल्लेबाजों को चलता किया है। हालांकि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मुझे तो 3 ही नाम याद है जिन्होंने एक ही ओवर में 4 बल्लेबाजों को चलता किया है। एक नाम तो आप सभी जानते हैं, राशिद खान ने एक ही ओवर में 4 विकेट लिए हैं। लसित मलिंगा ने 4 विकेट चटकाए हैं एक ही ओवर में। ओहो, इसमें तो जोरदार प्रहार और ये गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रन। इनकी तरफ से हर्ष बड़े, इनकी इस तरह की परफॉर्मेंस के लिए लगातार जो 4 विकेट उन्होंने चटका है उसके लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। बहुत बहुत शुक्रिया संतोष भाई। इसी तरह से अपने खिलाड़ियों का हौसला बुलंद रखे, हौसला अफजाई करते रहे। बहुत ही अच्छा परफॉर्मेंस उनका होते रहेगा। SK11 वेलशेत टीम के ओनर। और अब 5 ओवर समाप्त हो चुके हैं। अब मात्र औपचारिकता, मात्र फॉर्मेलिटीज यहां पे बाकी है, क्योंकि 6 गेंदें आना बाकी। रनों की संख्या देखिए स्कोर कार्ड पर मात्र 28 रन। अभी तक आधा सफर भी तय नहीं हो चुका है। बहुत ही मुश्किलों में डाल दिया है। शानदार गेंदबाजी किसे कहते हैं तो इसे कहते हैं। कमाल की गेंदबाजी। जब ये मैच शुरू हुआ तो किसी को भी नहीं लगा होगा कि इस तरह से वन साइडेड ये मैच होगा, मगर गेंदबाजी करने वाली टीम SK11 वेलशेत ने काफी प्रभावित मारा किया है, प्रभावी गेंदबाजी की है और हर एक बल्लेबाज को यहां पे खामोश कर दिया है। एक सुंदर मैदान, बहुत ही खूबसूरत ये मैदान, और उस मैदान पर एक शानदार ये टूर्नामेंट NAPL हम देख रहे हैं, नागोडना एसोसिएशन प्रीमियर लीग। जी हां, ढीले हाथों के साथ उस गेंद को ढकेला। अब मात्र औपचारिकता है, ये बल्लेबाज भी जानते हैं ज्यादा एनर्जी खर्च करके कोई मतलब नहीं है, इसका अंदाजा लिया है बल्लेबाजों ने। सौरभ आए हैं अंतिम ओवर में इस औपचारिकता को कंप्लीट करने के लिए। इसी बीच मैं सारे टीम के ओनर जो है उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। ST पाटिल कंस्ट्रक्शन के सुभाष शेठ पाटिल, ज्वाला नागोडना के टीम के ओनर महेश दादा नरे, श्री जाखमाता शुभ 11 वेलशेत के सुभाष दादा मड़वी, दैवी प्रिंस 11 वरवटने के विशाल म्हात्रे, SK11 वेलशेत के संतोष भाई कोड़ी, जय इंटरप्राइजेस राज कंस्ट्रक्शन टीम के ओनर सम्माननीय किशोर भाई म्हात्रे व संजय शेठ भोसले, रुतवी पारस फाइटर्स, इस टीम के ओनर है रोशन बावकर और अरुण दादा सोगले, वनी फाइटर्स के किशोर मांडलुस्कर और अरुण घोगरे। इन सभी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। देखिए, कोई भी टीम जब खेल रही है तो कभी हारेगी, कभी जीतेगी। जीत हार तो चलते ही रहेगी, मगर आपका जो सहयोग है इस प्रतियोगिता के लिए टीम ओनर के रूप में वो बहुत ही अहम है। क्योंकि मैं अक्सर कहता हूं कि कोई भी टूर्नामेंट हो, उस टूर्नामेंट में जितने इम्पोर्टेंट आयोजक होते हैं, जो ऑर्गेनाइजर होते हैं, उतने ही जरूरी होते हैं आपके डोनर और आपके टीम के ओनर। आपका भी रोल बहुत ही अहम, बहुत ही महत्वपूर्ण होता है और इसी वजह से ये बहुत ही शानदार टूर्नामेंट यहाँ पे घटता हुआ। और इस इलाके के लिए, इस पंचक्रोशी के लिए ये टूर्नामेंट बहुत ही अहम होगा, क्योंकि यहाँ से ही आपको अच्छे गेंदबाज, आपको अच्छे खिलाड़ी मिलेंगे और फिर यहाँ से जब बड़े प्लेटफॉर्म पर वो खेलने के लिए जाएंगे तो आपके गांव का और आपके पंचक्रोशी का नाम यहाँ से रोशन होगा, आपको उसका अभिमान भी होगा। अब मात्र एक गेंद बची है।
इसके बाद होने वाला मुकाबला, जी हाँ, हवा में गेंद जरूर है मगर अंतिम गेंद के ऊपर भी विकेट मिल सकता था। देखिए ये नहीं करना चाहिए क्योंकि गेंदबाज का आप नुकसान कर रहे हैं, बहुत नुकसान किया आपने, क्योंकि एक एक विकेट से कभी कभी मैन ऑफ द सीरीज में उत्कृष्ट बल्लेबाज, उत्कृष्ट गेंदबाज के बारे में हम जब सोचते हैं तो विकेट गिनते हैं। ये विकेट आपने लेना चाहिए था। देखिए ये संदेश होगा मेरी तरफ से। जी हाँ, और अब वक्त आया है मैन ऑफ द मैच